कृष्ण कृष्ण हरे
टाळी पकवान टाळी पकवान टाळी पकवान हा हा हा
विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी कायवने तुम्हा पाशी कायवने तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे समचरण सरोजम सांद्र नीला बुराव जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्र
सदय धवल हासो विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्य जे जे स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमते प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची ये नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती पाय
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम नयान बाधे क्रोध काम रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदेश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विढला तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू तथा पंचम वेद निर्माते म्हणून ज्यांना संबोधलं जातं सबंध जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे वितराग संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा भगवान विश्वनाथाकडे कृपेची याचना करणारा अभंग आहे। अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान विश्वनाथाकडे भगवान भोलेनाथाकडे कृपेची याचना करतात कृपेची मागणी करतात। अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतंय। या नात्यानं अकारण कारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय वैकुंठवासी हरिभक्त पारायण 20व्या शतकातील महान संत माऊली दादा महाराज चाकरवाडीकर यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये पवित्र या पिंपळगाव लिंगी या गावामध्ये गेल्या 50 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह नाही अखंड श्रावण मास सप्ताह लक्षात आलं। संपूर्ण श्रावण मास सप्ताह आपण करत आहोत। त्याच्यातलं हे कीर्तन माझं 16वं आहे की नाही। 16वं कीर्तन जरा धोक्याचं असतं आहे की नाही पण मी लवकर आलो तसा 16व्या दिवसाचं कीर्तन आहे। 49 वर्ष चालता बोलता निघून गेली भगवान विश्वनाथाची भगवान महादेवाची सेवा करता करता आणि 50व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं। सुवर्ण महोत्सव आनंदामध्ये थाटामाटामध्ये या ठिकाणी आपण पार पडत आहोत। महाराज संबंध महाराष्ट्राचा आज जर विचार केला श्रावण मासानिमित्त संपूर्ण महिनाभर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कुठंच सप्ताह नाही बरं। महाराष्ट्रामधलं पहिलं गाव हे लिंगी पिंपळगाव म्हणून तुमच्यासाठी तुम्ही एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा। अरे आम्ही आलो तर तुम्ही आमचं कौतुक करता माग माणसं पुढं माणसं हार घालता ओवाळता
तुम्ही किती आमचं पाहुणचार करता, तुमचा निदान आम्ही कौतुक तोंडाने करू नये. आणि म्हणून अतिशय थाटामाटामध्ये तुम्ही हा कार्यक्रम करतायत. महाराज, इथं कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, इथं प्रत्येक जण हे कार्य माझे म्हणून करतय. आज 16 दिवस झालं, रात्रंदिवस या ठिकाणी तपानं, ज्ञानानं, वयानं ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. बहुसंख्येने उपस्थित माता माऊली आहेत, तरुण वर्ग आहेत, अबाल वृद्ध आहेत, बाळ गोपाळ आहेत. सगळ्यांचंच अथक असं परिश्रम आहे. आणि म्हणून आनंद वाटतो, अरे जन्माला आलेल्याचं काहीतरी सार्थक झालं. किती पिढ्या गेल्या, अजून पुढे कितीही जातील, पण हे भगवान परमात्म्याचं धर्माचं कार्य होतच राहील. आणि हे होण्यासाठी आपण तत्पर आहात, म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी उत्कृष्ट अशी गायनाचार्य मंडळी उपस्थित आहेत. परिसरातील सर्व गायनाचार्य मंडळी आहेत. यामध्ये ज्यांनी पहिली चाल गायली, गायनाचे भीष्माचार्य म्हणायला हरकत नाही, आमचे आदरणीय शहाजी नाना कोठावळे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. कोठावळे गाव, कोठावळा पिंपळगाव गाव आहे. आणि नानांचं आडनाव थोरबोले. नाना माफी मागतो, नानाही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच परिसरातील सर्व गावातून मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं परमार्थावरती नितांत प्रेम आहे. असे सरमकुंडीकर आमचे माऊली महाराज आहेत. अजून बाकी सोनेगावची मंडळी आहे. अजून बाकी सर्व असतील परिसरातील. महाराज ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था ना माऊलीची, मृदंग तपस्वी वारकरी शिक्षण संस्था. महाराज आजही मुलं ही 16 दिवसापासून आपल्या गावामध्ये, यांच्याकडे साधं बघायचं नाही. यांच्याकडे पाहत असताना कोणी ज्ञानोबा आहे, कोणी तुकोबा आहे, कोणी सावता महाराज या नियमानं पहा, कोणी नाथ बाबा. कारण ही आज जरी लहान असली तरी उद्या महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत वारकरी संप्रदायाचे. आणि म्हणून ही मंडळी, लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी वारकरी मंडळी बालगोपाळ आमचे उपस्थित आहेत. उत्कृष्ट अशी ज्यांनी पहिली चाल गायली, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य भूषण महाराज, काय नाव तुमचं? प्रसाद महाराज. महाराजही माऊलीच्या संस्थेमध्येच आहेत आणि विद्यार्जन करतायत. गोड त्यांचा आवाज आहे. तसेच आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज केजकर, उत्कृष्ट असं गायन त्यांचंही आहे. आपण ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ उपस्थित आहात. सर्वांचा नामोल्लेख करत नाही. आमचे माऊली महाराज आहेत, अजित महाराज आहेत, आमच्यावर नितांत प्रेम करणारे गणेश बापू पठाडे आहेत. अजून त्यांना साथ करणारे सर्वच जण तुम्ही आहेत. व्यासपीठ चालक आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाचे उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार, आपल्या गावाचं भूषण असणारे आदरणीय राजेंद्रजी महाराज सुकाळे दादाही उपस्थित आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. दोन्ही तरुण तडफदार या ठिकाणी मृदंगाचार्य आहेत. एका बाजूला मृदंग विशारद हरिभक्त पारायण आमचे प्रसाद महाराज गिलबिले आष्टा महाराजही उपस्थित आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सूर्यकांत महाराज शिंदे तेही उपस्थित आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विनेकरी बाबा आहेत. आणि आपलं आजचं कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रच काय, संपूर्ण देश काय, 135 देशामध्ये दिसणार आहे आजचं कीर्तन. तुम्ही फक्त सर्च करायचं पुण्यवाणी यूट्यूब चॅनल. लक्षात आलं? पुण्यवाणी यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबायला विसरू नका. थोडंसं आम्हाला भोजन दिलं आले आले आमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय लक्ष्मण तात्या तावरे तेही उपस्थित आहेत. आता सर्वांचा नामोल्लेख करत नाही. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. उणीव थोडी एका गोष्टीची भासली, माफी मागून बोलतो. आता मी माप काढायला नाही आलेलो दादा, पण मी तुमचा आहे, मी प्रेमाचा आहे म्हणून बोलतो. आमच्या 2 आईसाहेब तुळशी घेऊन उभा पाहिजेत. आजचं राहू द्या, पण उद्यापासून आहे का नाही? हा, दुरुस्ती नाही, चूक नाही, चूक काढायला मी आलेलोच नाही, आहे का नाही महाराज? पण उद्यापासून 2 आईसाहेबांनी तुळशी घेऊन उभा राहायचं म्हणजे राहायचं. मी तुमचं लेकरू म्हणून सांगितले, राग मानायचा नाही. विठ्ठल विठ्ठल
10 वाजल्या. किती वाजल्या? राहिला किती वेळ आपल्याकडे आता? 1 तास आहे की नाही? आता काय 1 तासात बोंबलो? बोंबलायचं नाही तर. रक्षाबंधन आहे आज, पवित्र भाऊ बहिणीचं सण आहे, अतिशय आनंद आहे. 1 तासामध्ये काही बरंच सांगता येतं. बरोबर? सोप्यातलं अवघड करायचं नाही, अवघडातलं सोपं सांगायचं. लक्षात आलं का? आता फक्त एवढीच विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती आहे, जसं माझ्या पुढे शरीरानं बसलात तसं मनानं बसा. 1च तास फक्त. किती? 1 तास. नाहीतर इथं बसून जर घरच्या कुलपाला झटका हाणत असताल तर इथं बसण्याला काही किंमत नाही. माऊली ज्ञानोबरायचं प्रमाण आहे. तुम्ही आळंदी जावा, पंढरपूर जावा, नाथबाबाच्या वारीला जावा, तुम्ही 4 धाम यात्रेला जावा, पण जात असताना तुमचं मन बरोबर न्या. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून सर्वांगाचं कान करून 1 तास चिंतन ऐकायचंय. सगळी नावं झाली पण एक नाव राहिलं बघा. आवाज बसलाय माझा पण गोड सिस्टीम आहे. आमच्यावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्र साऊंड सिस्टम तांदळवाडी आदरणीय बाबूभाई शेख महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. कारण आमचं सगळं त्यांच्याच हातात असतंय, आहे की नाही? हां, त्यांना माहिती महाराजाचा आपसोर कुठं काढायचा आहे. स्वरात जरी गात असला तरी स्वरातनं घालवायची ताकद त्या मिक्सरमध्ये जाणं, आहे की नाही? म्हणून गोड अशी सिस्टीम त्यांची. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. चला, 1च तास चिंतन ऐकायचंय. या असणाऱ्या सबंध जगामध्ये, या संपूर्ण अवनी तलावरती प्रत्येकाला अपेक्षा आहे कृपेची, भगवान परमात्म्याच्या. प्रत्येकाला इच्छा आहे भगवान परमात्म्याची कृपा व्हावी. पण सबंध जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये संपूर्ण मनुष्यजात, संपूर्ण जीवमात्रा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये अपूर्ण आहे. म्हणजे पूर्ण आहे आणि तो जीव आहे असं होऊच शकत नाही. कुठं ना कुठं हा जीव अपूर्णताच आहे. आणि म्हणून एखादा कोट्याधीश माणूस आहे, कसला? कोट्याधीश माणूस आहे, त्याच्या जीवनात कशाची अपूर्णता आहे? कोट्याधीश माणसाच्या जीवनात सुद्धा अपूर्णता आहे. कशाची? दिवा लावायलाच कुणी नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये 12 लेकरं आहेत. किती? 12 लेकरं आहेत. त्याच्या जीवनात कशाची अपूर्णता आहे? त्याच्याही जीवनात अपूर्णता आहे. दिव्यात घालायला तेलच नाही. लक्षात आलं? जिथं संपत्ती आहे तिथं संतती नाही, जिथं संतती आहे तिथं संपत्ती नाही. ऐका पुढं. संततीही आहे, संपत्तीही आहे. पुन्हा त्याच्या जीवनात कशाची अपूर्णता आहे? त्याच्या सुद्धा जीवनामध्ये अपूर्णता आहे. कशाची? सत्ता नाही. कशाची अपूर्णता आहे? सत्ता नाही. प्रत्येक जीव पदासाठी, खुर्चीसाठी भुकेलेला आहे, हपापलेला आहे. का? त्याला सत्ता भेटली पाहिजे. म्हणून संपत्ती आहे, संतती आहे, पण सत्ता नाही. ऐका पुढं.
संपत्तीही आहे, संततीही आहे, सत्ताही आहे. आता त्याच्या जीवनात कशाची अपूर्णता आहे? त्याच्याही जीवनामध्ये अपूर्णता आहे. आरोग्य नाही. कशाची अपूर्णता आहे? आरोग्य नाही. डॉक्टरने सांगितलेलं असतं गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, अजून खारट खाऊ नका, माती खाऊ नका. एवढं सांगायचं राहिलं असतंय. काय? माती खाऊ नका. म्हणजे संतती आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, त्याच्याही जीवनात अपूर्णता आहे. कशाची? आरोग्य नाही. म्हणजे या संबंध जगाचा विचार केला तर या जगामध्ये पूर्ण आहे असा जीव तुम्हाला भेटणार नाही. का बरं जीव पूर्ण नाही? याचं उत्तर एकच आहे, तो जीव आहे म्हणून. तसा विचार केला जीवाचा तर जीव महाराज चैतन्य स्वरूप आहे. जीव असणारा वैशिष्ट्यपूर्ण आहे. जीव असणारा सुख दुःख समान आहे. जीव असणारा सगळं काही सच्चिदानंद आहे. तरी सुद्धा जीव आपणा स्वतःला कमी समजतो. हीच त्याच्या जीवनातली काय आहे? अपूर्णता. म्हणून स्वतःला कमी समजणं हीच आपल्या जीवनातली अपूर्णता आहे. आता विचार करा, आपण आपल्याला कमी का समजावं? त्याचं एकच कारण आहे. का समजतो बरं? आपण कमी समजतो ही वास्तविकता आहे का ही समजूत आहे? वास्तविक. आपण आपल्याला कमी समजतो ही वास्तविकता आहे का ही समजूत आहे? झोपलात का तुम्ही? हे जरा डोक्याच्या वरनच जाणार आहे. तर आपण आपल्याला कमी समजतो ही समजूत आहे महाराज, वास्तविकता नाही. म्हणजे वास्तविक जीव आणि शिव वेगळा आहे का? जीव आणि शिव वेगळा नाही. म्हणजे ममय अंशी जीव लोके जीवभूत सनातना. म्हणजे आपण त्याचेच अंश आहेत. मग आपण कमी कसं काय? फक्त आपण काय केलं? ही समजलंय. आपण काय केलंय? समजलंय. आणि मग परमार्थाची हीच भाषा आहे. आपण फक्त या परमार्थामध्ये एकच केलं पाहिजे, समजूत बदलली पाहिजे. समजूत बदलली की झाला परमार्थ. लक्षात आलं? समजूत बदलली की परमार्थ यशस्वी आहे आणि समजून घेतलं की संसार यशस्वी आहे. समजून घेतलं की प्रपंच यशस्वी आहे आणि समजूत बदलली की परमार्थ यशस्वी आहे. ऐका, आता आपण ही अवस्था कशामुळे करून घेतली? माऊल्यानो, मीठ माहिती तुम्हाला? मीठ मीठ बेटे बेटे सावधान. मीठ माहिती तुम्हाला? मीठ हे बाळा, मीठ बोरच्या पाण्यापासून तयार होतं का विहिरीच्या पाण्यापासून? समुद्राच्या. मीठ कशापासून तयार होतं? समुद्राच्या पाण्यापासून. समुद्राला भरती येते. भरती आल्यानंतर त्या खाडीमध्ये त्या ठिकाणी वाफे केलेले असतात. वाफे, बरोबर? आणि मग समुद्राला भरती आल्यानंतर महाराज एवढी भरती येते आणि ती भरती त्या ठिकाणी वसरून जाते. त्याला ओहोटीही येते समुद्राला. पण समुद्राचं पाणी माघारी जातं आणि काही पाणी त्या खाडीमध्ये अडकून बसतं. जे पाणी त्या खाडीमध्ये अडकून बसतं त्या खाडीतल्या पाण्यावरती विशिष्ट अशी प्रक्रिया केली जाते आणि त्याचं काय तयार होतं? मीठ तयार होतं. आता ते मीठ, त्या मिठाचा लिलाव होतो. त्या मिठाचा लिलाव होतो. लिलाव झाल्यानंतर ते मीठ, शांत बस, मीठ बोगीमध्ये भरलं जातं. कशात? बोगीमध्ये. रेल्वेमध्ये भरलं जातं. रेल्वेमधून ट्रकमध्ये वाहिलं जातं. ट्रकमधून ते मीठ कुठं येतं? दुकानात येतं. दुकानात काय येतं? मीठ. कुठं येतं? दुकानात. दुकानात आल्यानंतर ते दुकानातून मीठ थेट आमच्या माऊलीच्या घरात येतं.
बरोबर. आता ते मीठ घरात आलं, गावचा सप्ताह चालू आहे, महाराज आलेले असतात आणि मग महाराजाला माऊली विचारते, महाराज काय करायचं जेवायला? आणि मग महाराजांनी सांगायचं काही नको, ज्वारीच्या भाकरी हिरव्या मिरच्याचा ठेचा करा. आणि मग गरम गरम भाकरी तयार होत आहे. भाकरी झाल्यानंतर त्याच तापलेल्या तव्यावर 15-20 हिरव्या मिरच्या टाकून देते महाराज. त्या तव्यावर तशाच तव्यावर मिरच्या टाकल्या जातात आणि त्या मिरच्या बरोबर एवढंस मीठ टाकलं जातं. कशात? त्या मिरच्यात मीठ टाकल्यानंतर त्या मिरच्या काही साध्या नाही, तिखट मिरच्या, तिखट, साध्या तिखट नाही, लवंगी मिरची, ती लवंगी. आणि त्या मिरची बरोबर त्या मिठाला नाही फक्त भाजून घेतलं आधी. मिठाला मिरची बरोबर भाजून घेतलं आणि भाजून घेतल्यानंतर त्या मिरच्या आणि ते मीठ आमची माऊली पाट्यावरती घेते. कशावर? पाट्यावर. आणि मग वरवाटेने त्याला काय करते? कोणाला? म्हणजे मी मिठाचं सांगायला आलो का इथं आता? कुणाला? समुद्राच्या पाण्याला, आहे का नाही? मिठाला रगडते आणि मग त्या मिठाची अशी अवस्था होती, दुःख होतं त्याला. आणि मग ते मीठ रडायला लागतं, खूप त्रास होतो. इथं झालेले नाहीत का कुणाची? मिठाची झालेत का इथं? मिठाची अवस्था वाईट का झाली, बिकट का झाली? त्याचं एकच कारण आहे. काय? समुद्राच्या मूळ पाण्याला त्या पाण्यानं सोडलं म्हणून. तशी आपली अवस्था मूळ तत्वाला सोडलं म्हणून अशी आपली अवस्था होते. म्हणजे आपण होऊन देवाच्या वेगळं झालो, मायेचा पडदा आला. म्हणजे काय केलं आपण? हे जग आहे महाराज, हे जग दिसतंय, खरं आहे का खोट आहे? हे जग दिसतंय ते खरं आहे का खोट आहे? जाऊ का घरी मी? खरं आहे का खोट आहे सांगा? ब्रह्मसत्य जगद मिथ्य म्हणजे खोट आहे का नाही? आणि मग मी काय सांगितलं तुम्हाला? फक्त समजूत बदलायची. कशात? परमार्थात. काय करायचंय? समजूत बदलायची. जे दिसतंय ते खोटं समजायचं. लक्षात आलं? हा, दिसतंय ते खोटं समजलं की बस आपला परमार्थ सफल झाला. त्याचं कारण आहे, आपण तसा जर विचार केला तरी तर आपलं काहीच नाही. पण आपण काय म्हणतो महाराज? घेवनिया छंद माझे माझे, घेवनिया छंद माझे माझे, घेवनिया छंद माझे माझे, होता परी वळे दादा बोल, होता परी वळे दादा, होता परी वळे दादा, होता परी घेवनिया छंद माझे माझे, घेवनिया छंद माझे माझे, होता परी वळे दादा, होता परी वळे दादा. महाराज सांगतायत, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेवनिया छंद माझे माझे. का? हे माझं ते माझं, हे माझं ते माझं. आपण काय करतोय? म्हणतोय. आहे का आपलं? तसा जर विचार केला तर काहीच आपलं नाही. सांगा तुम्ही. म्हणून मिठाची अवस्था झाली तशी आपली अवस्था होते. त्याचं एकच कारण आहे, आपण मूळ तत्वाला सोडलं आणि त्याच मूळ तत्वाला जाऊन पुन्हा मिळालं
तरच आपल्याला त्या ठिकाणी सुख समाधान शांती लाभू शकते. म्हणून त्या मिठानं पुन्हा ठरवलं, मोठा दगड घेतला, कमरला बांधला आणि कमरला बांधून त्या मिठानं समुद्रात उडी टाकली. कुणी? मिठाला कंबर असती होय? कुणी टाकली? का? बस म्हणला आत्महत्या करतो, आता जिथून आलतो तिथंच जातो म्हणला, बस आता राहायचं नाही. आता मूळ तत्वाला ते जाऊन मीठ मिळाल्यानंतर किती दिवसांनी ते मीठ त्या समुद्राच्या पाण्यात विरघळेल? टाकल्याबरोबर लवण मे सारिता निराळे लवण मेळविता जळे. लक्षात आलं? किंवा माऊली ज्ञानोबराय सांगतात, लवणाची लवण कुंजरी सुधलिया. का? एकदा का ते मीठ समुद्रात जाऊन विरघळलं, ते पाण्याच्या जलाच्या स्वरूप त्याच्यामध्ये मिसळून जातं. तसं आपण जिथून आलो तिथंच आपल्याला पुन्हा जायचंय. भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा नरदेह दिलाय. दिला कशासाठी? भजनासाठी. देवे दिला देह भजना गोमटा. दिला कशासाठी? भजनासाठी. आपण वापरतो भजनासाठीच. कशासाठी? भजनासाठीच वापरतो आपण सुद्धा. मग तुम्ही म्हणाल भजनासाठी म्हणल्यावर मग हे टिकवायचं म्हणल्यावर खावा तर लागल. म्हणून तर पंक्तीत आपल्या महिनाभर ऐक नाही, इतक्या पंक्तीत महाराज बस 5-5, 6-6 पंक्ती उठतायत. बस आनंद आहे. अन्नदानासारखं सगळ्यात श्रेष्ठ काहीच नाही. लक्षात आलं का? आणि ते अन्नदान 1 महिना अखंड आपल्याकडून घडतंय. पुण्यवान आहे तुम्ही. आणि म्हणून दिलेला नरदेह भगवान परमात्म्याने कशासाठी? तर त्याचं भजन करण्यासाठी आहे. आणि ते भजन आपल्या मुखातून घडावं म्हणून हा नाम यज्ञ आहे. एक आहे ज्याच्यासाठी जी वस्तू दिली त्याच्यासाठी तिचा वापर व्हायला पाहिजे. ज्याच्यासाठी जी वस्तू दिली त्याच्यासाठी तिचा वापर व्हायला पाहिजे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, चेने तू जोडशी नारायण, नासे जीव पण भवरोग. तर मावशील जागा करा पाठीमागच्या. हे तर नाही कोणी माग नका बघू. नाही मला वाटलं झोपलंय का काय कोणी म्हणून. इथं झोपत नाही कोणी. या मंडपात झोप लागणं म्हणजे सोपं नाही महाराज. अहो काय कायला गोळ्या खाऊन घरी झोपा येत नाहीत. गोळ्या खाऊन घरी झोपा येत नाहीत. पण इथं आल्या वा डोळे झाकतात लगेच. लक्षात आलं? आणि डोळे तसे झाकतच नाहीत. डोळे तसे झाकतच नाहीत. कुठंच झाकत नाहीत. इथं सुद्धा झाकत नाहीत. सांगू का? कीर्तनकार कुठं काय सांगतोय माहित नाही. गायनाचार्य कुठं अपसुरात गातेत काय मेळ नाही. पकवाजे काय वाजवतेत माहित नाही. आणि मग तुमच्या मनाला वाटतं आता हिथं नाही बसलेलं, चला आपलं घरी निघून. का? कालवा डोक्यात नकोच. पण ज्या वेळेस सगळं एक होईल, गायनाचार्य स्वरात आहेत, मृदंगाचार्य स्वरात आहेत, सिस्टीमवाले ताणात आहेत तिकडून,
कधी सिस्टीम बदलायची, सगळं काही ताणात आहे. आणि त्यावेळेस तुमचा मग रंग एक होतो, अवघा रंग एक झाला. आणि ज्यावेळेस रंग एक होतो त्यावेळेस महाराज चित्ताला समाधान लागतं, मन शांत होतं. आणि एकदा मन शांत झालं आपोआप डोळे झाकायला लागतात. वा ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण दे हाते सांभाळी, है की नाही. म्हणून एकच काढा घ्यायचा, ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा वारेल. बस ब्रह्मरसाचा काढा घेतला की पुन्हा दुसरा काढा घ्यायची गरज नाही. पण त्याच्यासाठी सावध चित्तानं ऐकावं लागतं. ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी वापरायचा आहे. मी सांगत होतो तुम्हाला, पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस धोधो पडतोय. मनात विचार आला आता छत्री घेतली पाहिजे. दुकानात गेला आणि छत्रीवाल्याला म्हणलं, का हो कितीला दिली छत्री? त्याने सांगितलं 12 काड्याची 150ला आहे आणि 16 काड्याची 250ला आहे. तो म्हणला घ्यायची तर चांगलीच घेऊ. बोला ना, म्हणला 250 वालीच द्या ना. ते म्हणले 250 वाली देतो 16 काड्याची, काही कमी जास्त? म्हणले 1 रुपये कमी होणार नाही, एकच भाव. ठीक आहे म्हणला, 1ही रुपये कमी करू नका, पण गॅरंटी काय? तो म्हणला गॅरंटी, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत छत्रीला काहीच होणार नाही. फक्त 2 गोष्टीला सांभाळा, उन्हात न्यायची नाही आणि पावसात भिजू द्यायची नाही. आता मग छत्री कशाला घ्यायची? लक्ष, जी वस्तू ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी तिचा वापर व्हायला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी आपल्याला इंद्रिय दिलेत, हातपाय दिलेत, कान डोळे नाक दिलेत. कशासाठी दिलेत? जोपर्यंत पाय चांगले आहेत, पण त्या ठिकाणी पंढरपूर आळंदीची वारी करा. हात चांगले आहेत, हाताने टाळी वाजवा, दान धर्म करा. डोळे चांगले आहेत तोपर्यंत देवाचं मुख पहा. त्या ठिकाणी कान चांगले आहेत तोपर्यंत त्याची कीर्ती श्रवण करा. आणि बस जीवनाला आलेल्याचं सार्थक करून घ्या. पण कधी मूळ तत्वाला नाही विसरला तर, आणि मूळ तत्वाला जर विसरला तर महाराज चुकलियावर मग फेरा पडे, चुकलियावर मग फेरा पडे, चुकलियावर मग फेरा पडे, चुकलियावर मग फेरा पडे. द्यायचं नाही. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. शेवट आहे महाराज. 83,99,999 योनी भोगून 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 शेवट मनुष्य जन्म मिळालाय. मग इथं वर्म चुकू द्यायचं नाही. वर्म चुकलं का फेरा पडल्याशिवाय राहत नाही. लॉकडाऊनचा काळ आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळी लोक घरात आहेत, शांत आहेत. आपापल्या दारात येऊन बसायची सुद्धा परवानगी नव्हती. इतका बिकट काळ आपण कोरोना काळामध्ये भोगलेला आहे. आणि त्या काळामध्ये सगळ्यांवरती संकट आलं. कशाचं? बेरोजगारीचं. कुणाचे नोकरी गेले, कुणाचं कामधंदा गेला. सगळी संकटामध्ये लोक होती. 4 जण मित्र एकत्र आले, तरुण पोर एकत्र आले. 4 जण म्हणले आपण काहीतरी मिळून धंदा करू. अरे म्हणले आता लॉकडाऊन आहे, सगळे धंदे पडले, बाजार पडले, आता काय धंदा करायचा? अरे म्हणले करू काहीतरी. अरे मग धंदा करायचा म्हणलं तर भांडवल लागल, आणि भांडवल तर आपल्याकडे नाही. मग म्हणले 4 जण मिळून 25-25 हजार रुपये करू. 1 लाख रुपये भांडवल तयार केलं आणि 4घांनी मिळून पहिला धंदा टाकला. त्यांनी गॅरेज टाकलं. गॅरेज सूरज ऑटोमोबाईल्स. इथं सर्व प्रकारच्या गाड्या दुरुस्त केल्या जातील. 6x6चा मोठा बोर्ड लावला. दुकानाचं उद्घाटन झालं. आणि उद्घाटन झाल्यानंतर 15 दिवस झालं, 1 महिना झाला, एकही गाडी दुरुस्तीला त्यांच्याकडे आली नाही. वैताग आला. म्हणले अरे 1 महिना झालं उद्घाटन करून, आपली भवानी सुद्धा झाली नाही. म्हणले हा धंदा चालत नाही, सोडून द्या.
दुसरा करू काहीतरी. पुन्हा दुसरा धंदा चालू केला, चहाचं हॉटेल चालू केलं. कशाचं? चहाचं हॉटेल. आणि चहाचं हॉटेल चालू केलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड आहे तो जागेवर चहाचं हॉटेल चालू. आणि चहाचं हॉटेल चालू केलं. तिथंही 1 महिना चहा शिजत होता पण 1 कप चहा विकला नाही. अरे म्हणले हा पण धंदा आपला चालत नाही. म्हणले आता दुसरा काहीतरी धंदा करू. म्हणले चालता बोलता धंदा करू. आणि मग चालता बोलता धंदा चालू केला. रिक्षा घेतली. रिक्षा घेतली. बस स्टॉपला त्या ठिकाणी रिक्षा संघटनावाल्यांच्या जवळ तिथं रिक्षा नेऊन लावली पार्किंगला. 15 दिवस झालं रिक्षाचं चाक फिरलं नाही. आता म्हणले आपला हाही धंदा चालन. त्याचं एकच कारण होतं, एकही धंदा नाही चालण्याचं कारण एकच होतं. पहिल्यांदा त्यांनी बोर्ड लावलेला होता सूरज ऑटोमोबाईल्स. इथं सर्व प्रकारच्या 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या दुरुस्त केल्या जातील. महाराज बोर्ड वाचून लोक पुढे निघून जात होती. त्याचं कारण होतं त्यांनी ऑटोमोबाईल्स टाकलं होतं पण दुसऱ्या मजल्यावर टाकला होता. गाड्यावर कसे जाणार? दुसरा धंदा त्याने चहाचं हॉटेल चालू केलं. बोर्ड आहे तसाच चहात शिजत होता. लोक बोर्ड वाचायचे निघून जायची. चहाचा आणि लोकांचा काही मेळ लागला. उदाहरण देतो तुम्हाला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीता मातेच्या शोधासाठी निघालेले आहेत. निघाल्यानंतर पंपा सरोवराच्या ठिकाणी येतात. दंडकारण्यामध्ये येतात. शबरी माता अनेक वर्षापासून प्रभू रामचंद्राची वाट पाहते. मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये असणारी शबरी माता आहे. मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये शबरी माता प्रभू रामचंद्राची वाट पाहते. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का आवन होगा. शबरी माता वाट पाहते माझे प्रभू रामचंद्र कधी येतील. आणि तो दिवस उजाडला. प्रभू रामचंद्र आलेले आहेत. शबरी मातेच्या कुटियाच्या समोर उभे राहिलेले आहेत. शबरी मातेनं वर पाहिलं नाही त्यांच्या चेहऱ्याकडं, पाहिलं ते डायरेक्ट चरणाकडं पाहिलं. खाली बसली आणि खाली बसून स्वतःच्या तळहातामध्ये प्रभू रामचंद्राचे चरण घेतले आणि चरण डायरेक्ट तळहातात घेऊन स्वतःच असणारं पवित्र मस्तक प्रभू रामचंद्राच्या चरणावर ठेवलं. इतकी रडली महाराज. स्वतःच्या अश्रूंनी प्रभू रामचंद्राचे चरण धुतले. ती शबरी माता बघताय. शबरी मातेला वाटलं अनेक वर्षांनी प्रभू रामचंद्र आलेले आहेत, आता यांना खायला काहीतरी द्यावा. पण त्यावेळेस तिच्याकडे द्यायला काहीच नव्हतं. शबरी माता असणारी कुटियाच्या पाठीमागं गेली. एक बोरीचं झाड आहे. त्या बोरीच्या झाडाची बोरं आणली, एका द्रोणामध्ये ठेवली आणि द्रोणामध्ये ठेवून प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये द्रोण दिला. एक 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 बोर घ्यायची, अर्ध खायची ना अर्ध देवाला द्यायची. अर्ध खायची अर्ध देवाला द्यायची. लक्ष्मणजी सगळं जवळ बसून बघत होते. लक्ष्मणानं विचार केला, अरे हे शबरीनं कधी दात घासलेत माहीत नाही, केसाच्या जटा झालेत, कधी आंघोळ केली माहीत नाही, आणि वास येतो हिच्या अंगाचा. म्हणले खुशाल देव तिची उष्टी बोरं खातो, ह्याला काही कळतं का नाही. म्हणून प्रभू रामचंद्राला सांगितलं, देवा बोरं खाऊ नका. प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा गप बस. लक्ष्मण जरा गरम, लक्ष्मणा जरा शांत राहा. लक्ष्मणाला ही शबरी माता बोर घ्यायची द्यायची. लक्ष्मणजी तिची नजर चुकवायची आणि बोर टाकून द्यायची. बोर खात नव्हते. आणि मग बघता बघता प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये द्रोण आहे. लक्ष्मणाला राग आला. अरे म्हणले हे असं दादा सांगून काही ऐकणार नाही. म्हणून लक्ष्मणानं त्या बोराच्या द्रोणाला खालून हात मारला. जसा हात मारला ते बोराचं द्रोण लांब जाऊन पडलं. प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा जे केलं ते चांगलं केलं नाही, याचं प्रायश्चित्त तुला एक दिवस भोगावं लागेल. पुढे राम रावणाचं युद्ध झालं. असणाऱ्या इंद्रजिताचा बाण लक्ष्मणाला लागला. लक्ष्मण धारातीर्थी कोसळला, शक्ती लागली. आणि सुषेण वैद्यानं सांगितलं, द्रोणागिरीवरची वल्ली आणावी लागेल सूर्योदयाच्या अगोदर, तर लक्ष्मण सावध होईल. हनुमंतरायाने उड्डाण केलं आणि असणाऱ्या द्रोणागिरी पर्वतावरची असणारी ती वनस्पती आणली. लक्ष्मण सावध झाला. माझा दृष्टांत संपला. लक्ष्मणाला शक्ती लागली आणि लक्ष्मणाला ज्या द्रोणागिरी पर्वतावरची वनस्पती आणली ती दुसरी तिसरी नसून ज्या हातानं द्रोण मारला होता त्याचाच द्रोणागिरी झाला.
आणि जी वनस्पती आणली ती वनस्पतीच म्हणजे बोर आहेत आणि त्या बोराच्या आटोळीचीच वनस्पती आणून लक्ष्मण सावध झाला. वर्म चुकलं का फेरा पडतो. जर बोराचा द्रोण मारला नसता लक्ष्मणाला शक्ती लागली नसती. आपण जर विचार केला तर आपण त्याचेच अंश आहेत. फक्त आपल्याकडे काय होतंय, मायेचा पडदा आलाय. म्हणून तो मायेचा जर पडदा सारायचा असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करता येते. नव्हे नव्हे आपण त्या ठिकाणी देवापासून वेगळे झालो, त्याच देवापर्यंत पोचायचं असेल तर मधला मार्ग सांगितला संताचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंथे. भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर संताच्या संगतीमध्ये जावं लागेल. आणि ते तत्वज्ञ संत जगद्गुरु तुकोबराय आपल्याला त्या ठिकाणी विश्वनाथाकडे जाण्याची प्रार्थना करतात. त्याचं एकच कारण आहे बघा. कधीही आपण जर विचार केला तर कधीही जात असताना, देवाकडे जात असताना कसं गेलं पाहिजे. कारण देव हा जगाचा मालक आहे आणि त्या मालकाकडे जात असताना नम्र होऊन गेलं पाहिजे. म्हणून जात असताना तीर्थावळी प्रकरणातील असणारा, तीर्थावळीचा जर विचार केला, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा विचार केला तर 3च तीर्थावळीचे अभंग आहेत. आणि त्याच्यातला हा एक अभंग आहे. भगवान विश्वनाथाकडं कृपेची याचना करतात. का करतात तर या आलेल्या याच्यावत जडजीवांचा उद्धार जर करायचा असेल, नवे नवे आपला जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकमेव पर्याय देवाकडे जावं लागतं. आणि जात असताना कसं जावं लागतं, अभंगाचं
जगद्गुरु तुकोबाराय कृपेची याचना करतात. आता विचार करा, जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार कमी का हो? जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार कमी आहे का? महाराज सदेह वैकुंठाला जाणं, सदेह वैकुंठाहून माघारी येणं असा पुरुषार्थ अजून कुणी केला नाही. 4092 अभंगाचा गाथा आपल्या पुढे ठेवला ते जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नाहीत. 5वा वेद म्हटलं जातं. ते जगद्गुरु तुकोबाराय भगवान विश्वनाथाकडे प्रार्थना करतात. ऐका, आपल्याला जर देवाची प्रार्थना करायची, देवाकडे काही मागायचं असेल, देवाकडून आपल्याला जर काही घ्यायचं असेल, तर जात असताना आता बघा, जुनी जुनी मंदिर आहेत हेमाडपंथी, त्या मंदिराच्या चौकटी बघा तुम्ही किती छोट्या छोट्या. का? त्या मंदिरामध्ये दर्शनाला जात असताना माणूस जात असताना कसा गेला पाहिजे? नम्र होऊन गेला पाहिजे, आहे का नाही? आणि माणसाच्या जीवनात खरी नम्रता महत्वाची, खरी लीनता महत्वाची आहे, खरी शरणांगती महत्वाची आहे. आणि तीच आपल्याकडून थोडं राहून जात आहे. शरणांगती जीवनामध्ये असली पाहिजे, नम्रता जीवनामध्ये असली पाहिजे, नवे नवे लीनता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय विश्वनाथाकडे प्रार्थना करत असताना मोठा शब्द वापरतायत. तुम्ही देवाला उद्देशून बोलताना महाराज तुम्ही म्हणतात, आणि स्वतःचा उच्चार करताना माऊली महाराज मी म्हणताय. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. लक्षात आलं? स्वतःला बोलताना मी म्हणतायत आणि देवाला बोलताना महाराज तुम्ही हा आदरवाचक शब्द वापरतात. आदरानं बोललं पाहिजे. कधी मोठ्याला बोलताना आदरानं बोललं पाहिजे. कधी मोठ्याला बोलताना आदरपूर्वक बोललं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही विश्वनाथ. याच्या पुढे अनेक संतांना सुद्धा उद्देशून जगद्गुरु तुकोबाराय म्हणलेत बघा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो, किंवा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. म्हणजे ज्या वेळेस संतांना देवाला उद्देशून बोलले त्यावेळेस तुम्ही म्हणतात. म्हणजे याच्या पुढे जाऊन सांगायचं तर जगद्गुरु तुकोबाराय विश्वनाथ म्हणतात. विश्वनाथ म्हणजे जगाचा मालक. आता मालक या शब्दाचा अर्थ काय होतो? आपण नसताना आपल्या अनुपस्थितीमध्ये सांगितलेलं काम पूर्ण होतं त्याला मालक म्हणतात. आपण नसताना आपल्या अनुपस्थितीमध्ये काम पूर्ण होतं त्याला मालक म्हणतात. ऐका, आपण मालक आहेत ना? आपण जमिनीचे मालक आहेत, आपण बँक बॅलन्सचे मालक आहेत, आपण गाडीचे मालक आहेत, आपण बंगल्याचे मालक आहेत ना? बरं, मी म्हणतो सगळे हे बाकीचे नसलं तरी निदान त्यांचे तरी हे मान्य करणार, निदान त्यांचे तरी आहेत ना? कशाचे म्हणता? 25 वेळा ऐकून घ्यावं लागतं दिवसातून, 25 वेळा. तुम्हाला काही कळत? तुम्हाला थोडी सुद्धा हे असं जमतंय, असं जमतंय. किती वेळा? 25 वेळा ऐकून घ्यावं लागते. आहेत आपण मालक? महाराज बाकीच्याच सोडा, आपण आपले मालक आहेत का? आपण आपले मालक आहेत का? नाही महाराज. कारण याच्यावरती सत्ता गाजवणारे दुसरेच आहेत. ह्याच्यावर सत्ता गाजवणारे दुसरेच आहेत. पैशावरती सत्ता गाजवणारे दुसरेच आहेत. जमिनीवरती सत्ता गाजवणारे दुसरेच आहेत. फक्त आपण म्हणत असतो इथून ती बाबळ दिसती का शेवटची अख्खी 15 एकर, काय म्हणतो आपण? इथून बार त्या बाबळीच्या शेंड्यापर्यंत ही सगळी 15 एकर आपलीच आहे. अरे पण ती जमीन त्याच्याकडे बघून खुणावून सांगत असते, बाबा तुझ्यासारखे आतापर्यंत मी बरेच वाटे लावले आहेत,
आता तुझाच नंबर आहे. किती लागते तुला जागा? किती लागते? किती लागते? 3.5 हात. किती लागते? 3.5 हात. किती दिवस? ते सुद्धा भाड्याने 1 वर्षापर्यंत. किती दिवस? 1 वर्षापर्यंत. तोच दगड वर्ष श्राद्धापर्यंत राहतो. एकदा वर्ष श्राद्ध झालं, लोटांगण घालत 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 जातो कुठं? पवळीला बांधावर. आहे का नाही? काय राहिलं ना मनुष्यान माग? म्हणजे आपण आपले मालक आहेत का हो? नाही महाराज. देह हे काळाचे धन, देह हे काळाचे धन, कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. ज्याचा आणलंय त्याला परत द्यायचा आहे. धन आपलं नाही, आपलं नाही धन. सांगू कुणाचं आहे धन? कुबेराचं आहे. आता सांगू का त्याच्या पुढं मालक कुणाला म्हणतात? धन ज्या कुबेराचं आहे का, तो कुबेर महाराज विश्वनाथाचा मित्र आहे. कोण? कुबेर. कुणाचा? भोल्या बाबाचा, महादेवाचा मित्र आहे महाराज. अजून जी पार्वतीचा बाप, सतीचा बाप कोण? हिमालय त्याचा सासरा आहे महाराज. आणि भक्त कोण आहे माहिती का? भक्त जीवाचा कोण आहे? रावण आहे. रावण कोण? रावण. किती भक्ती रावणाची महाराज. पूजा करताना एक फुल कमी पडलं तर स्वतःच शिर कापून महादेवाला वाहणारा कोण आहे? रावण आहे. असा असणारा भक्त कोण आहे? रावण आहे. कुणाचा? महादेवाचा. काय कमी रावणाकडं? 1 लाख पोरं, 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू, 4,30,000 माणसं. कुणाच्या घरात? रावणाच्या. एक जण म्हणला 80,000 बायका म्हणल्यावर म्हणला तिच्या एकीच्या डोक्याला तेल किती लागत असं. बरं आता आपल्याला काही विचार करायची गरज आहे का? रावण होता महाराज तो. 7 लाख घरं ज्याची सोन्याची होती, तो रावण काय कच्चा आहे का? आज कसं तोळा झाले हो? 1,04,000 होतं काल काहीतरी, आहे का? म्हणजे 1,04,000 रुपये तोळा. रामाने त्यावेळेस माणसं नेली नाहीत संग. कशामुळे नेली नव्हती माहिती का? म्हणजे ही ओंबऱ्याचं सोनच काढायचे नादी लागत्या, युद्ध राहायचं बाजूला, म्हणून वानरसेना घेऊन गेले ते प्रभू रामचंद्र. लक्षात आलं? म्हणजे रावण हा असणारा भगवान शंकराचा भक्त आहे. हिमालय ज्याचा असणारा सासरा आहे. आणि कुबेर असणारा ज्यांचा मित्र आहे त्यांना कोण म्हणायचं? नाथ. ते कोण आहेत? नाथ. ते कोण आहेत? मालक आहेत. मालकाचं काम असं असतं बाबा, सांगितलेलं काम पूर्ण झालं पाहिजे, त्याला मालक म्हणतात. बघा पाठीमागे युद्ध झालं भारत पाकिस्तान, आहे की नाही? आता पाठीमागे युद्ध झालं. 27 मिनिटाचा 23 मिनिटाचा काहीतरी वेळ दिलता. 23 मिनिटाच्या वेळामध्ये काम फत्ते करून पूर्ण करून पुढे यायचंय महाराज. या असणाऱ्या देशाच्या संघर्ष कन्या 2 त्यांच्याकडं विमानाची सेवा देऊन टाकली. विमान देऊन टाकलं. जायचं आणि शत्रूला संपून परत यायचं महाराज. 17 मिनिटाच्या काळामध्ये गेल्याही आणि शत्रूचा बंदोबस्त केला, त्यांचं तळ उद्ध्वस्त केलं आणि डायरेक्ट परत आल्या. कुठं? आपल्या भारतामध्ये. किती मिनिटात? 17 मिनिटामध्ये. ही कामगिरी केली कुणी? माझ्या असणाऱ्या वायुसेनेनं केली. ऐका, कामगिरी वायुसेनेनं केली.
पण त्या ठिकाणी सांगितलं कुणी? या देशाचे पंतप्रधान. फक्त सांगितलं, ते करायला होते का? जे काम न सांगता पूर्ण होतंय त्याला मालक म्हणतात. आणि म्हणून या जगाचा मालक न सांगता करी सर्व काम. सगळं काम करतो महाराज या जगाचा मालक. आपल्याला वाटत असतं होतंय का नाही, होतंय का नाही, पण आपल्या हातात काहीच नाही. आपण कितीही करण्याचा प्रयत्न करा, आपण स्वतः मालकच नाहीत. कारण आपण कुणाच्या तरी बांधिलकीत आहेत. आणि म्हणून जो या जगाचा मालक आहे त्याला देव म्हणतात. तुमचं माझं तिकीट काढायचं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. तुम्हाला मला कधी उचलायचं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. सांगू तुम्हाला, तुम्ही इथं चालत आलात का तुम्हाला कुणीतरी इथं आणलंय का तुम्ही होऊन आलात? स्वतःहून आलात का तुम्हाला आणलंय? आणलंय. तुम्ही येऊ शकत नाहीत. तुम्ही येऊ शकत नाहीत. कारण देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचे ही पान हाली ज्याची सत्ता. झोपायचं आपल्या हातात आहे, उठवायचं त्याच्या हातात आहे. तो देव आहे, तो नाथ आहे, तो मालक आहे. आणि म्हणून तो असणारा विश्वनाथ आहे. आणि म्हणून त्याच्याकडे जगद्गुरु तुकोबराय विनंती करतात. पण विनंती करत असताना नम्रपणे करतात. ऐका, नम्रपणे का करतात? जगद्गुरु तुकोबराय आपला नम्रपणा देवा पुढे त्या ठिकाणी नतमस्तक होतात. कारण मोठ्याला भेटायचं जायचं म्हणलं तर नम्रपणानं जावं लागतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दीन रंक मी अनाथ. दीन म्हणजे काय? दीन म्हणजे काय? भगवान परमात्म्याला भेटण्याची तीव्र इच्छा, तीव्र तळमळ मनामध्ये असणं, याला म्हणायचं दीन. माठात भरलेलं पाणी आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, समोरच बसलेला आहे, पण इथून चालत जाऊन त्याच्यातलं पाणी पिऊ शकत नाही. मनामध्ये तीव्र इच्छा आहे, तहान लागलेली आहे, पाणी प्यायचं आहे, पण जाऊन पाणी पिऊ शकत नाही. याला म्हणायचं दीन. रंक. रंक म्हणजे गरीब, रंक म्हणजे भिकारी. आता जगद्गुरु तुकोबरायचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबराय गरीब आहेत का? आपण म्हणतो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, आणि आहेतच जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत, त्यांना गरीब तर म्हणता येणार नाही. जगद्गुरु तुकोबराय भिकारी आहेत का? अजिबात नाही. का नाही त्याचं सांगू कारण. आपला जर कोणी पाहुणा एखादा स्टँडवरती जर भीक मागत असेल तर आपण लांबून जाऊन त्याला जवळ घेतो का? आपण म्हणतो का नाही नाही, दुसऱ्या पाहुण्याला सांगतो हे आमचे पाहुणे. तो जर भिकारी आपला पाहुणा असेल तर आपण त्या पाहुण्याला, तो जर जवळ यायला लागला आपल्या, तरी आपण त्याच्यापासून लांब निघून जाऊ, पण त्याच्या जवळ जात नाही. का? तो भिकारी आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय स्वतःला भिकारी म्हणून घेतात. त्याचं कारण आहे, अरे मी जर भिकारी झालो तर माझे नातेवाईक मला कोणी विचारणार नाहीत. मी जर भिकारी झालो, माझे पाहुणे रावळे मला कोणी विचारणार नाहीत, माझी पत्नी मला विचारणार नाही कुठं चालला. भिकारी होईन, पण कुणाचा होईन भिकारी. व्हायला तयार आहेत, पण कुठला? पंढरपूरचा. घरचा नाही, मालकिनीचा, पोराचा नाही, भावाचा नाही, कुणाचा? भगवान परमात्म्याचा. भिकारी होईल तरी चालेल. म्हणून दीन रंक. पुन्हा काय म्हणले? मी अनाथ. अनाथ कोणाला म्हटलं जातो? ज्याच्या बरोबर कुणीच नाही, ज्याच्या पाठीमागे कुणीच नाही, त्याला कोण म्हटलं जातं? अनाथ. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाचा जर विचार केला तर काल्याचं कीर्तन ते म्हटल्याशिवाय पूर्णच होत नाही. काय झाली आता वेळ अनाशी दोऱ्या
सगळ्याच्या शिदोऱ्या एका जागेवर गोळा केल्या जातात आणि मग भगवान श्रीकृष्ण सांगतात, माझी आहे तशी नाही तरी वा, माझी आहे तशी असेल तर घ्या, नाहीतर माझ्याजवळ यायचं नाही, घरी जा. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ए देवा, अरे कुणाला म्हणतो घरी जा, आमचं कोण आहे आता घरी? तुका म्हणे हारी, तुका म्हणे हारी, तुका म्हणे हारी, तुका म्हणे हारी. माझं कुणी घरी नाही. आणि मग जग असणारे श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणतात, हे गोपाळानो आणा, जसे असते शिदोऱ्या तसे आणा, लगेच सोडून टाका. का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझे कोणी नाही घरी, म्हणजे मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी रंक आहे, मी दीन आहे. म्हणून महाराज म्हणतात, बस देवा, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, टाइम संपलाय म्हणले, आता जांभळे या लागल्यात, झोपा लागल्यात, आता काही तुमचं जास्त लांबू नका. मग काही नाही म्हणले, थोडी कृपा करा, कृपा करा, देवा. 50 वर्ष झाला मी सप्ताह करतोय, देवा आमच्यावरती आता कृपा करा. का? आम्ही कुठल्या गोष्टीला कमीच केलं नाही हो. 50 लाखापर्यंत देणगी आमची गेली गावाची. वा, धन्यवाद. अहो, एका हाताने दिलं तुम्ही, भगवान परमात्मा तुम्हाला 1000 हाताने देणार आहे. आणि तुमचं उदार अंतकरण आहे, म्हणून तर महिन्याचा सप्ताह होतोय. लक्षात आलं का? आणि म्हणून देणारा हा 1000 हाताचा आहे, तुम्हाला सहस्त्र हाताचा आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याकडे एवढीच विनंती करायची, देवा थोडीशी कृपा करा. बस. कृपा थोडी झाली काय आणि जास्त झाली काय त्याचं परिमाण घ्यायचं नाही, फक्त कृपा होणं महत्वाचं आहे. लक्षात आलं? जसं जसं एक जणाला घागरभर अमृत प्यायला मिळालं. किती? घागर भरून अमृत प्याला. सांगा आता तुम्ही, ए बाळा, घागरभर अमृत पेलेला माणूस 60 वर्ष जगल का 90 वर्ष जगल? घागरभर अमृत पिलेला माणूस 60 वर्ष जगल का 90 वर्ष जगल? अहो, मरणारच नाही.
हा माणूस मरणारच नाही बरं का. तो श्रीमंत होता म्हणून त्याला एक घागर अमृत प्यायला मिळालं. दुसरा एक गरीब होता झोपडीमध्ये राहणारा, त्याला अमृत थोडंच प्यायला मिळालं. किती? वंजळभर. आता वंजळभर अमृत प्यायल्यावर मग कमीत कमी 50 वर्ष तर जगल ना. हा म्हणजे वंजळभर अमृत पिणारा सुद्धा मरणार. वा. त्याच्या पुढं सांगू, एकाला चूळभरच प्यायला भेटलं. किती? म्हणजे आपण चूळ भरतो, पाण्याची चूळ भरतो आणि चूळ भरलेलं पाणी तोंडातलं टाकून देतो का गिळून टाकतो? चूळ भरलेलं टाकून देतो. तसं नुसती चूळ भरा. चूळ जरी नुसती भरली आणि अमृत तोंडातून बाहेर टाकलं तरी सुद्धा तुम्ही मरणार. का? तुमच्या मुखामध्ये अमृत गेलंय. मग ते घागरभर गेलं काय, ते वंजळभर गेलं काय, आणि ते चूळभर गेलं काय? फक्त अमृत तोंडात जाणं महत्वाचं आहे. तसं कृपा जास्त झाली काय, कमी झाली काय, आणि नुसती कृपा झाली काय, कृपा होणं महत्वाचं आहे. म्हणून महाराज विनंती करतायत, कृपा कराल ते थोडी. आणि देवा मी तुमच्या चरणाशी लीन आहे, मला तुमच्या चरणाची भूक लागलेली आहे, तुमच्या दर्शनाची भूक लागलेली आहे. पाया पडिलो बराडी. झालं कीर्तन. ऐका, जागा झाला तुम्ही आता. काय तुमच्यासारखं आज कीर्तन झालं नाही. रात्री रील स्टार होते, रात्री रील स्टार सांगत होते है की नाही. परवा दिवशी पुन्हा शुभम महाराज होते है की नाही. आणि मग सगळं हसू है की नाही. विनोद. आता हे कीर्तन आता विनोदी बी करता येतं, पण माझी ह्या गावात जवळजवळ बरीच कीर्तनं झालीत बरं का. मग नुसते विनोद करणं, तेच मग मांडणं. मग दादा म्हणले असते ह्याच्याकडं काय दुसरा माल आहे का नाही. एकच कॅसेट वाजवल्यावर माणसं पुन्हा बोलवीत आहे का नाही. कॅसेट बदललं पाहिजे, कॅसेट पलटलं पाहिजे. महाराज विहिरीतलं पाणी काढून घेतलं का, त्या विहिरीला जर झरा असेल तर नवीन पाणी येतं. पण तेच पाणी म्हणलं तर ते पाणी परत चांगलं प्यायला लागत. म्हणून झऱ्याचं पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा कधी, आपल्याला रोगच होत नाही. मग विठाला अतिशय थाटामाटामध्ये आपण सप्ताह करतोय बघा. आळस झटका. आता झालं कीर्तन आपलं. 2 मिनिट मी तुमच्याकडून भजन करून घेणार आहे. अरे पवित्र श्रावण महिना आहे, भोलेनाथाचा दरबार आहे आणि विश्वनाथाचा अभंग आपण आज घेतलाय. आणि म्हणून त्या विश्वनाथाचं मोठ्या प्रेमानं भजन करायचं. पण भजन करत असताना आळस करू नका. आणि जो आळस करील त्याचा आळस होईल. आळस कोणी करू नका. सगळ्यांनी हात वर आणि आनंदामध्ये सगळ्यांनी भजन करायचंय.
घे सगळ्यांनी हात खाली. म्हणजे काही गोष्टी सांगायची गरज लागत नाही, काही गोष्टी गरज लागते. लक्षात आलं बघा. हात वर का करायचे? आपल्या आईकडे जात असताना लेकरू असं दोन्ही हात काढून डायरेक्ट आईच्या अंगावर झेप टाकते. लक्षात आलं का? काळजी करत नाही ती मी पडल मला लागल का, त्याला गॅरंटी आहे पुढं माझी आई आणि ती मला पडू देणार नाही. तसं देवाकडे जात असताना त्याचं नामस्मरण करत असताना डायरेक्ट हात वर करा. देवा करायचंय ते तूच कर, आता माझ्या हातात काही नाही. आणि तसा विचार केला तरी आपल्या हातात काही नाही. येताना काही आणलेलं, जाताना काही न्यायचं, आणि आधी मधली गबाळ सुद्धा आपलं. म्हणून हे जरी नाही झालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही झालं हे उगाच झलक दाखवली. म्हणलं आम्हाला बी येते का नाही. ते काय होतं बरं, मागटले कीर्तन अशी तानात होते. मग तो म्हणा आजचं कीर्तन पडलंच. मी जरा थोडं जरा स्पर्श करून जावं म्हणलं अभंगाला, म्हणून आपलं थोडं बोललो चिंतन आहे का नाही. मग हे असलं लय जमतं आपल्याला, बाकी त्याचा काही विषय नाही. पण एक तुमचं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, म्हणून तुम्ही पुन्हा 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 बोलवताय. म्हणजे आम्ही सुद्धा तुम्हाला नवीन नवीन पुन्हा पुन्हा काहीतरी सांगितलं पाहिजे महाराज. आणि आमच्याकडे सांगण्यासाठी काही नाही, आम्हाला इथं आम्ही फक्त मधले
आहे का नाही? सद्गुरूची कृपा, आई वडिलाची कृपा, तुमची सगळ्याची कृपा म्हणून बोलण्याचा त्या ठिकाणी बोलण्यात येतं, नाहीतरी आपलं काहीच नसतं. म्हणून येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. तुमचा माझा एका गाडीत प्रवास चालू आहे, फक्त ज्याचं स्टेशन येईल त्यानं उतरून जायचं. ह्याच्या पलीकडे जीवनात आहेच काय? काहीच नाही महाराज. म्हणून भांडण एकमेकाशी कुणी करू नका. भावाभावाने, जावाजावाने, मुलाने, पोराने, बापाने एकमेकाशी भांडण करू नका. त्याचं कारण आहे आज पवित्र सण आहे बघा. पवित्र सण असणारा रक्षाबंधनाचा सण आहे, राखी पौर्णिमेचा सण आहे महाराज. हा राखीचा धागा नुसता धागा नाही, तो धागा प्रेमाचा आहे, तो धागा आपुलकीचा आहे, तो धागा जिव्हाळ्याचा आहे, तो धागा भक्तीचा आहे, तो धागा धर्माचा आहे. आणि म्हणून एका बहिणीची इच्छा असते, एका बहिणीची मनातली इच्छा असते, बस वर्षभर माझ्या भावाने नाही फोन केला तरी चालेल, पण रक्षाबंधनाच्या दिवशी तरी माझ्या भावानं मला फोन करावा. ताई राखी बांधायला ये, किंवा मी राखी बांधायला येतोय, एवढीच अपेक्षा त्या असणाऱ्या बहिणीची असते. ती बहीण म्हणत असते, दादा तूच आहेस नंदाचा नंदन, दादा तूच आहेस नंदाचा नंदन, तूच आहेस माझ्या हृदयाचं स्पंदन. अरे या जगातील प्रत्येक स्त्रीकडे पाहताना तुझी बहीण म्हणून तू कर तिला वंदन. हेच तर खरं मग या बहिणीचं रक्षाबंधन. बघा माऊली ज्ञानोबारायांना मुक्ताबाई ही बहीण आपल्याला विसरून चालणार नाही. असणारे श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला बोटाला लागलं भरजरी शालू असणारा माझ्या असणाऱ्या कोणी द्रौपदी मातेनं टरटरा फाडला आणि लगेच बोटाला बांधायला दिला. का? सोनियाच्या ताटी उजळील्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी रे माया, वेड्या बहिणीची वेडी रे माया. म्हणून असणार हे पवित्र रक्षाबंधनाचा सण आज प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधली असं समजेन मी. कारण कुणाला जाणं झालं असेल नसेल, पण त्याच्यातही ही रस्ते बिस्ते झाला, नॅशनल हायवे झाल्यापासून बहीण भावाच्या नात्यातही दुरावा निर्माण झालेला आहे. पण सांगू का तुम्हाला, मी मगाच सांगितलं येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, पण हे बहीण भावाचं नातं अजरामर राहिलं पाहिजे हो बरं का. हा पैसा म्हणजे सर्वस्व नाही, धन म्हणजे सर्वस्व नाही. हा जोवर चाले धंदा तोवर बहीण म्हणे दादा, असं करायचं नाही. बहिणीची सुद्धा एवढीच इच्छा असते, बस दे दादा कितीही तू मोठा हो, पण फक्त दिवाळी आणि पंचम मला विसरू नको, रक्षाबंधन मला विसरू नको. नाही तू मला काही दिलं तरी चालेल, अरे पण किमान मोलाचा एखादा फोन तरी हप्त्यातून करत जा, बस एवढीच अपेक्षा त्या बहिणीची असते. म्हणून हे पवित्र रक्षाबंधन आपण विसरून चालणार नाही. अशा या रक्षाबंधनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. आणि 2 चरण सोडले आणि 2 चरण सोडले दादा. काय मी तो काय उणे तुम्हापाशी देवा, तुमच्याकडे काय कमी आहे? सगळं तुमच्याकडे. मी मग सांगितलं, ऐका, यशस्वी, औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य, षडगुण ऐश्वर्य असणारा भगवान परमात्मा आहे. त्याच्याकडे काय कमी आहे? म्हणून देवाला सांगितलं, बस मी अल्प संतोषी, थोडं मागतोय तुम्हाला. किती मागतोय? बस थोडं द्या. आणि थोडं दिलं का बस मी त्याच्यामध्ये संतुष्ट आहे. मी तो अल्पची संतोषी. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय देवाला विनंती करताय, देवा पाठवा लवकर, थोडा खाऊ मला पटकन पाठवा. शेवटच्या चरणात